जळगाव शहरातील सांस्कृतिक चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या बालगंधर्व खुले नाट्यगृहाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून त्याकडे जळगाव महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जळगाव शहरातील रंगकर्मी आणि कलाकारांनी यावेळी केली आहे। याबाबत रंगकर्मी यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे। बालगंधर्व खुले नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, संगीत कार्यक्रम तसेच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन केले जाते। मात्र सध्या या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने कलाकार तसेच रंगकर्मींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून या निवेदनातून यावेळी हे निदर्शनास आणून देण्यात आले आहे। बालगंधर्व खुले नाट्यगृहातील परिसरातील स्वच्छता, बैठक व्यवस्था, रंगमंचाची स्थिती, प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था तसेच प्रेक्षक कलाकारांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार रंगकर्मींनी केली आहे। सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महत्त्वाचे असलेले हे ठिकाण देखभाली अभावी आपली पूर्वीची ओळख गमावत असल्याची खंतही कलाकारांनी यावेळी व्यक्त केली आहे। तत्काळ जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी रंगकर्मी यांनी या प्रसंगी केली आहे। या संदर्भात रंगकर्मी रमेश भोडे, नितीन देशमुख, चंद्रकांत चौधरी, चिंतामण पाटील, प्राध्यापक राजेंद्र देशमुख, डॉक्टर सुधीर भटकर, सुभाष मराठे, जगदीश नेवे, विजय कासोदे, धनंजय राजहंस, आकाश बाविस्कर आदी नाट्यकर्मी यांची यावेळी उपस्थिती होती। आयुक्तांना निवेदन दिले, काय नेमक्या मागण्या आहेत आपल्या? मी आयुक्तांना निवेदन द्यायला तसं कालही आलो होतो, पण 1.5 तास वाट बघितली, पण आयुक्तांकडे खूपच गर्दी होती आणि मग आयुक्त निघताना मला भेटले तेव्हा ते म्हणले की तुम्ही उद्या मंगळवार आहे, पब्लिक डे आहे, तुम्ही 3 वाजता या। तर आम्ही 3 वाजेपासून इथे आलेलो आहोत। आमचा हा विषय खूप वर्षांपासून लावून धरलेला आहे। मुख्य विषय म्हणजे आम्ही नाट्यकर्मी आणि नाट्यप्रेक्षक यांच्या जिव्हाळ्याचा विषय बालगंधर्व आहे आणि बालगंधर्वची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। ती जागा सर्वांना, सादरकर्ते लोकांना, संघांना आणि प्रेक्षकांना अत्यंत परवडणारी आणि बहुसंख्येने नाटक, नृत्य, संगीत एकत्रित ऐकण्याची आनंदाची चांगली गोष्ट आहे, पण महापालिकेने कायम तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहोत। आम्हाला आतापर्यंत सगळ्या आयुक्तांनी, आतापर्यंत आलेल्या सगळ्या महापौरांनी आश्वासनं दिली, करतो आणि पैसे नाही म्हणून, पण तेव्हा महापालिकेवरती कर्जाचा बोजा होता म्हणून आम्ही पण ते समजून घेतलं, पण आता तशी परिस्थिती नाही आहे। तर आम्ही पुन्हा बालगंधर्वचे वैभव त्यांना पुन्हा मिळावे, रिस्टोरेशन व्हावं व सादरीकरणासाठी व प्रेक्षकांसाठी संपूर्ण सुविधा सुव्यवस्थित करून मिळाव्या व बालगंधर्व खुले नाट्यगृहच राहावं यासाठी निवेदन द्यायला आलेलो आहे। ही आमची एक मागणी आहे। त्यानंतर आमचं दुसरं निवेदन आहे, महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा याचं जळगाव केंद्र आहे, म्हणजे जळगाव केंद्रामध्ये ही स्पर्धा होते। ही धुळे, नंदुरबार, जळगाव, इंदोर या शहरातनं एकत्रितरित्या जळगावला होते। इथून निवडलेले पहिले 3 संघ किंवा 2 संघ हे अंतिम फेरीसाठी पाठवले जातात, तेव्हा अंतिम फेरीमध्ये त्या नाटकांचं रिप्रेझेंटेशन हे जळगाव केंद्र म्हणून असतं, म्हणजे ही आपल्याला जळगाव लोकांना अभिमानाची गोष्ट आहे। तर ही स्पर्धा आणखी जास्तीत जास्त दर्जेदार व्हावी यासाठी या स्पर्धेत सादर होणाऱ्या प्रत्येक संघासाठी प्रोडक्शन इव्हॅल्युएशन म्हणजे त्यांचं नाटक अधिक चांगलं सुबक सादर व्हावं यासाठी सेट, कॉस्च्यूम, संगीत, मेकअप वगैरे जो इतर खर्च आहे त्या खर्चासाठी महापालिकेने दरवर्षी या स्पर्धेतील सादर केलेल्या संघांना कमीत कमी 25,000चं आर्थिक अनुदान द्यावं, ज्यामुळे नाटक आणखी दर्जेदार सादर होईल। आमचं आणखी एक निवेदन आहे, एकंदरीत महापालिकांना क्रीडा व संस्कृतीसाठी बजेटच्या 5% पैसे खर्च करणे असे राज्य शासनाच्या सूचना आहेत। तर तो बजेट हा 5% बजेटमध्ये वाढवावा, 5% करावा आणि त्यातील निम्मा 2.5% हा क्रीडासाठी आणि 2.5% हा सांस्कृतिकसाठी खर्च
करावा नियमाने काटेकोरपणे, अशी आमची कलावंतांची आणि क्रीडांची मागणी आहे. यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो आहे. आमच्यासोबत प्राध्यापक राजेंद्र देशमुख आहेत, राजहंस आहेत, नितीन देशमुख आहेत, सुभाष मराठे आहेत, कोसोदेकर आहेत, चिंतामण पाटील आहेत आणि चंद्रकांत चौधरी आहेत. हे सगळे सिनियर कलावंत आहे आणि सुधीर भटकर हे आमचे जुने प्राध्यापक मीडियाचे पण आहेत. तर असे सगळे मिळून आम्ही आलो आहोत. काही कलावंत कामाच्या व्यस्ततेमुळे आलेले नाही आहे. आम्ही वाट बघतो आहे. माझं नाव रमेश भोळे. आम्ही वाट बघतो आहे की आयुक्त आता आम्हाला कधी बोलवतील याची. थँक्यू. नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र देशमुख. मगाशी ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे यांनी 3 निवेदनांविषयी सांगितलं. ही गोष्ट खरी आहे की जळगावचं वैभव आणि जळगावचं नाव सांस्कृतिक गाव होण्यासाठी म्हणून हे सगळे रंगकर्मी गेल्या अनेक वर्षांपासून झटत आहेत आणि नृत्य, नाट्य, संगीत, हौशी कलावंत, राज्यनाट्य स्पर्धा याच्यासाठी बालगंधर्व खुले नाट्यगृहाला पर्याय नाही. आजवरच्या अनेक आलेल्या आयुक्तांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी अभिवचन दिलं, पण ते आमचा दारुण असा अपेक्षाभंग झालेला आहे. आता विद्यमान आयुक्त महोदयांकडनं आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी भेट द्यावी, निवेदन स्वीकारावं आणि कृती देखील करावी, या दिशेने रचनात्मक पाऊल टाकावं. धन्यवाद. मी गीत जनकार संस्थेचा अध्यक्ष आहे. मी सांस्कृतिक म्हणजे संगीत क्षेत्रातला एक प्रतिनिधी म्हणून इथून बोलतो आहे. जसं भोळे सरांनी आणि देशमुख सरांनी सांगितलं की नाट्यप्रेमींना जसं, नाट्यकर्मींना जसं त्याची आवश्यकता आहे, तशी संगीत क्षेत्रातल्या लोकांनासुद्धा त्याची आवश्यकता आहे. आज जळगावमध्ये विविध कलाकार आहेत की जे गाणे गातात, संगीत क्षेत्रामध्ये काम करतात. अशांना आज प्लॅटफॉर्म नाही आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी आज जे काही सभागृह आज उपस्थित आहे जळगावमध्ये, त्यांचं भाडं जे आहे की ते कुठल्याही कलावंताला किंवा कुठल्याही संस्थेला पेलवणारं नाही आहे. म्हणून आज जे कार्यक्रम होणारे जळगावमध्ये जे कार्यक्रम होतात त्याची संख्या फार कमी आहे. फार लिमिटेड प्रमाणात कार्यक्रम होतात. त्याच्यासाठी बालगंधर्व जर का खुलं झालं तर जळगावमधले जे कलाकार आहेत त्यांना त्यांच्या चालना मिळेल आणि विविध असे कार्यक्रम जळगावमध्ये होतील. विजयकुमार कोसोदे, अध्यक्ष. नमस्कार, मी चिंतामण पाटील, खानदेश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव. एक यामध्ये फक्त मागे वळून पाहिलं तर बालगंधर्वान हे दुरुस्त का व्हावं किंवा ते का जोपासलं जावं याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. खानदेशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये जळगाव शहरामध्ये बालगंधर्वांच्या हयातीत झालेलं हे नाट्यगृह आहे आणि ही भूषणावह गोष्ट जळगावच्या दृष्टीने आहे. दुसरी भूषणावह गोष्ट म्हणजे बालगंधर्व हे लहानपणी जळगावातच संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचे मामा नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आबासाहेब म्हाळस यांचे ते भाचे होते. त्याच्यामुळे जळगावला त्यांचं प्राथमिक शिक्षण आजचं महात्मा गांधी मार्केटच्या इथे जी प्राथमिक शाळा होती त्यात झालेलं होतं आणि बालगंधर्व खुले नाट्यगृह त्यांच्या हयातीत ह्या नाट्यगृहाला नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी आणि सगळ्यात प्रथम बालगंधर्वांच्या हयातीत हे नाट्यगृह झालेलं असल्यामुळे ही भूषणावह गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला कुठेही गालबोट लागू नये हे आमच्या सगळ्या कलावंतांची इच्छा आहे. आजपर्यंत अनेकांनी आम्हाला आश्वासनं दिले, पदाधिकाऱ्यांनी दिले, आयुक्तांनी दिले, मुख्य अधिकाऱ्यांनी दिले, परंतु त्यावरती कुठलंही हालचाल होत नाही. असंच म्हणावं लागतं दुर्दैवाने की असंस्कृत लोकांच्या हाती सत्ता आहे की काय असं नेहमी वाटत असतं. धन्यवाद. निवेदन दिलं आयुक्तांना. नमस्कार, मी धनंजय राजहंस, डोपोमाइन क्रिएशन. सर्वप्रथम तर मी रमेश भोळे आणि इतर सहकाऱ्यांनी जे काय निवेदन दिलं आहे आणि मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मान्यच आहे आणि ते खूप काळाची गरज आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जे पूर्वी बालगंधर्वचं वैभव होतं की 2 रुपयाच्या तिकिटावर बसून नाटकं आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, तेच वैभव परत प्राप्त सगळ्यांनी करून द्यावं. मग त्यात प्रशासन असो, राजकीय नेते असो, सर्वांनी जरा जळगावातल्या बालगंधर्वाकडे लक्ष द्यावं आणि सर्वांसाठी ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुलं करावं आणि अद्ययावत करावं एवढी आमची मागणी आहे. धन्यवाद. मी धनंजय राजहंस.